काँग्रेसचं शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला पोहोचलंय। रामगिरी महाराज, नितेश राणे, प्रसाद लाड यांच्यावर कारवाई करा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। चिथावणीखोर भाषण केल्याचा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आरोप केला आहे। तर वर्षा गायकवाड, असलम शेख, सचिन सावंत यांच्यासह इतर नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करा अशी मागणी पोलीस आयुक्तांना केली आहे। तर रामगिरी महाराज, नितेश राणे, प्रसाद लाड यांच्यावर कारवाईची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। ही मंडळी सगळे पोलीस संरक्षणामध्ये त्या ठिकाणी जातात आणि वरून बोलतात की पोलिसांनी जर समजा काही केलं तर ते पोलीस आमचं काही बिघडू शकत नाही। जास्तीत जास्त ते व्हिडिओ त्यांच्या बायकोला जाऊन दाखवतील किंवा असंही म्हणतात की आम्ही घरात घुसून मारू। दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतात की त्या ठिकाणी मस्जिदीमध्ये घुसून मारू। ही कुठली नवीन परंपरा महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशाचं संविधान चालतं, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य चालतं। आमची मागणी होती की या सगळ्यांचं जे आहे ते पोलीस संरक्षण जे आहे ते त्या त्वरित काढून घेण्यात यावं, कारण पोलीस संरक्षणामध्ये राहायचं आणि पोलिसांनाच नावं ठेवायचं। खरं तर पोलीस संरक्षण त्यांना दिलं जातं जी मंडळी ज्यांना जीवाला धोका असतो, परंतु यांच्या माध्यमातून एक सामाजिक धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा आणि महाराष्ट्राचं ऐक्य टिकवलं पाहिजे, की अखंडता टिकवली पाहिजे, म्हणून आज आम्ही या ठिकाणी मागणी करायला आलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।